असं खरंच असतं का? बजरंगबलीला हे चालत नाही का लेदरची गोष्ट? हे मला कमेंटमध्ये सांगा. आजकाल ना भाई हार्बर लाईनची ट्रेन आहे ना उशिरा येते खूप, माहितीये का? तू लालच दिलास ना मला पाणीपुरीचा, ही वाली माझी ना. नमस्कार मित्रांनो, मी स्वार्थी ब्लॉग, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. मम्मी बघा इथं काम करते, जेवण बनवते दिवसभराचं, आणि भाऊ तिथं झोपलाय अजून. मग रात्री किती वाजता आला दादा? हां, तू उघडला दरवाजा? काय बनवते तू? मी चपाती बनते, चपाती बनवते, बटाटा भाजी, चपाती. मटर बटाटा भाजी, बस चपाती भाजी आणि पोहे बनवणार, कांदा पोहे, भात डाळ आहे. वा, आज पोहे नाश्त्याला सकाळ सकाळी. अम्मा पोहे पोहे कधी बनवणार? आता चपाती झाल्यानंतर. हम्म. बघ किती वाजलं, टाइम झाला. चल डावर मला दाखव, काय करायचं. त्याचं ढाकण उघड. खोल ना दी बाकू इकडून. हात पुढं कर, तुला दाखवतो. नाही तेल, मला वाटत नाही, आवाज येत नाही ना. अरे याच्यात कडला असेल तेल थंडीमुळं. मग तर कडक ठेवते काय. मग कडक ठेव. पप्पा पण इतक्यात तिकडे उठले असतील, कारण तिथे 4 वाजता सकाळी उठवतात नाही का. जर उठला नाही ना तर तोंडावर पाणी मारून उठवतात सकाळी 4 वाजता, माहितीये का अम्मा? साई पालखी मध्ये पप्पा पण 50 किलोमीटर चालायचं अजून. हा, काल फोन केलेला पप्पाला रात्री, तर पप्पा बोलले फक्त 50 किलोमीटर चालायचं आहे. आता झालं ऑलमोस्ट, म्हणजे उद्या पोचतील, उद्या सकाळ दुपारपर्यंत पोचतील. उद्या 11 तारीख आहे ना? हा बरोबर. उद्याला बसतील, दर्शन घेऊन रात्री बसून परवा येतील. है ना? परवा पप्पा आपल्या सोबत. यो बस काय कांदे पोहे, कांदे पोहे. माझ्या मम्मीचं डेली रुटीन कसं आहे माहिती काय? 4 ते 5 पर्यंत फ्रेश वगैरे होऊन कपडे वगैरे धुवून घ्यायचे, 5 ते 6 पर्यंत जेवण बनवायचं, 6 ते 6:30 पर्यंत डबा वगैरे भरायचा, आणि त्याच्यानंतर कामावरती निघायचं. 6:30ला 6:30ला निघालं की 8ची ड्युटी, 8 वाजता पोचणार. दिवसभर 8 ते 4 पर्यंत काम करणार, आणि त्याच्यानंतर 4 वाजता माझ्यासोबत घरी येते. 4 ते 6 पर्यंत परत काम करायचं मम्मी. घरी येऊन झोपायला तर बिलकुल भेटत नाही. मग नंतर 6 ते 8 पर्यंत आरामात जेवण वगैरे बनवायचं, आणि त्याच्यानंतर सकाळची पण तयारी करावी लागते. सकाळी कोणती भाजी बनवणार हे ते सगळं, आणि त्याच्यानंतर खाऊन पटकन झोपते, कारण खूप थकते ना. हा माझ्या मम्मीचा डेली रुटीन आहे. म्हणजे बिलकुल झोप नाही. आम्ही चेंबूरला होतो तेव्हा थोडी तरी झोपायची आहे ना अम्मा. आता तर बिलकुल झोपायला नाही भेटत. बिलकुल पण नाही. म्हणून मग मला पण सकाळी 5 वाजता या 4 वाजता ब्लॉग चालू करायला लागतो. म्हणजे चांगली गोष्ट आहे म्हणा, पण पहिला मी 7-8 वाजता चालू करायचो, आता 4 वाजता 5 वाजता चालू करतो ब्लॉग. कारण मम्मीशी नंतर बोलणं होत नाही मग, नाही का, म्हणून. मग थकती तू? थकती तर तू मदत करणार? थकती तू? तुला काय सांगितलं तुला? मम्मी मदत नाही करत आहे. काय करतोस तू? भांडी घास मती. ये ना चॉल बे. लावायची पण आता भांडी. मी मदत करतोय ना तुला. तू जे बनवते ना ते मी खातो ना. बाजू बस, हा तेवढंच काम करतो. मग ते मोठं काम आहे. कमेंट करून सांगा, तुमची मम्मी पण एवढं काम करते का? एवढं 4 वाजता सकाळी उठायचं.
आमा हा त्यांची मम्मी दाखवून जाईल. पोहे बनवायला रेडी. मला रात्रभर खोकला लागत होता माहिती तुला. अद्रक चाव बोलले ना, अद्रक चावून गरम पाणी नको मला ते अद्रक बरोबर वाटत नाही यार. बघत राहतो. मला गरम पाणी कर. किती टाइम जरा बघ पहिला. गरम पाणी कर. रात्रभर खोकला लागत होता मला, तर मम्मीने गरम पाणी दिलं. रात्रभर खोकतो रात्रभर. तुम्ही पण काळजी घ्या, या महिन्यात खूप थंडी आहे भाई. तुम्ही पण काळजी घ्या आपल्या घशाची आणि आपल्या तब्येतीची. हा मा मस्त हाफ फ्रेश झालोय. आता पोहे खाऊ गरम गरम. हे बघा पोहे. आणि सकाळ सकाळ तारक मेहता सकाळी 6 वाजता. हा मम्मा. मा डबा भरला. डबा नाही, सांभाळून जा. बाय. मम्मी तर कामाला गेली. भाऊ अजून झोपलाय. आपलं पाणी तापलंय का नाही बघू. आपण पण रेडी होऊ आंघोळ करून. हां तापले. फटाफट आंघोळ करून फ्रेश होऊ पूर्ण. मस्त आंघोळ करून फ्रेश झालोय. भाऊ अजून उठलाच नाही आहे भाई. मला वाटतं त्याला आज सुट्टी आहे जॉबला म्हणून अजूनपर्यंत झोपलाय बघा. अजूनपर्यंत झोपलाच आहे. काय नाही बिचारा नाही का थकतो. झोपू दे. आपण काहीतरी खाऊन घेऊ मस्त. हे बघा काय बनवलंय माने आज. अरे वा. मटर बटाटा फ्लावर पण. चपाती कुठे गेली. हां चपाती भेटली. आता मी आलो चेंबूरला. हनुमान मंदिरात पण जाऊन आलो मी. शनिवार होता आज तर. हनुमान मंदिरात गेल्या टायमाला पण गेलो होतो तेव्हा ना मला एका माणसाने सांगितलं होतं, जे आतमध्ये नाही का टिक्का वगैरे लावतात, त्या माणसाने सांगितलं होतं की लेदर की जो भी चीज़ है, लेदर का कुछ कवर, फ़ोन कवर या बैग, कुछ भी पर्स बिर्स, वो मंदिर के बाहर रख के आने का, असा बोलला मला. तर मला थोडं आश्चर्य वाटलं, कारण मला फर्स्ट टाईम असं कोणीतरी बोललं होतं गेल्या टायमाला, गेल्या शनिवारी. तर या शनिवारी मी बोललो की कशाला उगाच रिस्क घ्यायची. माझ्याकडे लेदरचं काय आहे नाही, फक्त लेदरची दिसणारी बॅग आहे बस. माझ्याकडे प्रॉपर लेदरचं काहीच नाही आणि दिसणारं कवर पण आहे. तर मी ते काढून हारवाल्याकडे ठेवून नंतर गेलो होतो मंदिरात. तर कशाला उगाच हे करायचं नाही का, म्हणून ते सगळं काढून गेलो होतो मी मंदिरात. मला अजून मी गेल्या टायमाला पण बोललो, गेल्या शनिवारी पण, की असं खरंच असतं का, बजरंगबलीला हे चालत नाही का लेदरची गोष्ट, हे मला कमेंटमध्ये सांगा. आपण कोणी सांगितलंच नाही अजून, पण मी विचारतो भाई मला सांगा कमेंटमध्ये की असं खरंच आहे का. मी आता धम्माच्या घरी आहे. व्हिडिओ बनवणं आज कॅन्सल आहे कारण धम्मा बिझी आहे. त्याच्या घरी फंक्शन आहे उद्या. वा हे बघ बिझी काय बोललो, लगेच काम करायला लागला. वा अरे तू कितना नीच आदमी. वा हालत बघा, आंघोळ पण नाही केली, केस पण बघा. तर धमा थोडा बिझी आहे म्हणून आज व्हिडिओ बनवणं कॅन्सल. जर पॉसिबल झालं तर एखाद व्हिडिओ बनवू शकते, नाहीतर मग कॅन्सलच आहे आज. व्हिडिओ तर नाही बनवली भाई, धमा खूप बिझी होता. आणि मग 4 वाजलेत. मम्मी पण जॉबवरून सुटली आहे. मम्मीला पिकअप करून आता मम्मी बघा पाणीपुरी खायला थांबलो आहे चेंबूर स्टेशनला. भाई मीडियम. ठीक आहे. आजकाल ना भाई हार्बर लाईनची ट्रेन आहे ना उशिरा येते खूप, माहिती आहे का. हा मम्मा. हा ट्रेन पण सकाळी लेट होती, टायमावर येतच नाही. मेन हार्बर लाईनची ट्रेन. आता बघा ना 4:24ची ट्रेन लागली आहे, 25 झाले तरी पण अजून आली नाही. आता डायरेक्ट 30ला येईल. मग अजून गर्दी वाढत जाणार. मी पोचलोय पनवेलला, मम्मी आणि मी. मम्मीला बोललो मम्मी रिक्षाने जाऊया, तुझा पाय दुखतोय. तर मम्मी बोलते नको चालत जाऊया आपण, कशाला पैसे वेस्ट करायचे. बोलला अरे मला नाही जमणार चालायला. तर बोलते की पाणीपुरी खाल्लेली जिरू तर ते बघा आता तिचा पाय नाही दुखत आहे. ते पैसे वाचवण्यामध्ये एक नंबर माझी मम्मी.
वाचवायलाच पाहिजेत. हे 90च्या जमान्याची सोच आहे. आता आजकालच्या बायका तर बाई गाडीनेच फिरायला मागतात, त्यांना चालत नकोच जायला. मला अभिमान आहे भाई, माझी मम्मी 90ची आहे आणि ही शेवटची पिढी असेल. पण आता तर बाय थकलोय मी, चालत जाऊसं वाटत नाही, पण जायलाच लागणार. आता काय करू शकतो. चल मग रिक्षा करू ना. नाही नाही बाबा, का पैसे नाही माझ्याकडे. आता चल तू बाबा. चल ना, तुझा पाय दुखतोय ना. चल नको माझा पाय, मी हळूहळू जाऊया आपण. चल ना, रिक्षा कर ना. 25 रुपये लेकर आता गेलं. किती पैसा खर्च होती आता. 30 रुपये रिक्षाला कुठून घालणार आपण? काय गव्हर्नमेंटवाले आहे? 10,000 पगारमध्ये काय घर चालवणार आणि काय रिक्षाला घालणार, काय खाणार? बोललो ना, 90च्या जमान्यातली माझी आई. मला अभिमान आहे भाई. काय करणार आपण? बघितलं, एवढी मम्मी थकली ना चालून चालून, तरी पण मम्मीची सवय माझ्या काही जाणार नाही. जिथं भाजी स्वस्त भेटली ना तिथं जाते. बघा गेली तिकडं, ऐकतच नाही भाई. होम स्वीट होम. ठेव यार, वैताग आला मा. हा काय मला माहिती पडलं. तू तू एक मिनिट, तू लालच दिलास ना मला पाणीपुरीचा, है ना? मला बोलली पाणीपुरी खा इथे चेंबूर स्टेशनला. मला वाटलं चल प्रेमाने चारते, चल ठीक आहे. नंतर आता त्या खालती मावशी आहे ना, ती भाजी घेत होती, तिला बोलती की म्हणून तर मी त्याला रिक्षाने नाही आणलं, चालत आणलं, पाणीपुरी चारली ना, है ना? ही लालच, ये सौदा महंगा होगा बहुत. हाँ आली माझीवाली पण आली. तुझी पण आली. हे वाव, दाखव. हा ते बघ. माझा कढीपत्ता मेला ना यांच्यामुळे. ही हात काढ, उद्या कापून टाकते. हात काढ. ही वाली माझी ना. वाव, आली हिला आता कापून टाकते ना उद्या मी. कुणाला? हिला हा, काढून ती टाकते. मोठी कढीपत्ता मेला नाही बघ. हा बरोबर. कढीपत्ताने त्याच्यामुळे मस्त. मम्मी, बस झालं एवढं? हे तू ठीक नाही केलंस, बस झालं काय? लालच देऊन मला. बस झालं? पण ठीक आहे. आता साबुदाणा बनवती, हा बस झालं. चहा अजून बनव ना 1-2. तुला बनवावंच लागणार. सगळ्या सांगणार. हा सगळ्याच खाणार बस. मी आता नाश्ता करायला बसलोय. साबुदाण्याचे वडे. मम्मा 2च, अजून अजून बनतायत. तुला दंड आहे, तू दे. जोपर्यंत मी थकत नाही तोपर्यंत तू दे खायला. मग काय बनवते? काय नाही बनवत. डाळ भात बनवते. कुठली डाळ? मुगाची तर घालणार ना, तुरीची आतमध्ये राहिली चहा. माझ्यामुळं काय आलं? खाली मी पिठलं भात बनवलं होते शॉर्टकट मध्ये. तुला माहिती आहे मला पिठलं आवडत नाही. आवडत नाही, आवडायला घ्यायचं असतं. आता मी जेवायला बसलोय. हे बघा, मुगाची डाळ, भात, बेसनाचा पोळा. मम्मी पण बसली जेवायला. दादा अजून घरी आला नाही, बाहेर आहे कुठेतरी, माहीत नाही कधी येईल. फोन केलेला त्याला, माहीत नाही, कारण आता इलेक्शनची कामं आहेत तर तो बिझी आहे खूप. आणि पप्पाला मम्मी उद्या पोचतील ना पप्पा? हां उद्या पोचतील पप्पा. खाऊन पिऊन झालं मस्त. आता हातरून घालायची तयारी चालू झाली आहे, म्हणजेच झोपायची. ब्लॉग एंड करायची पण वेळ झालेली आहे. आजचा दिवस आपला संपलेला आहे. आता मी ब्लॉग एडिटिंगला बसतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां या मराठी माणसाला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.